नमस्कार. माझ्या सर्व सख्यांनो आणि सुहृदांनो, हा माझा पहिलाच प्रयत्न आहे की असं जाहीरपणे एखाद्या विषयावरती इतिहासाचं भाषण देण्याचा, आणि ती संधी तुम्ही मला दिली. आणि ते करत असताना माझ्या लेखनाची आणि याची सुरुवात प्रबोधनकारच्याच वरती, प्रबोधनकार ठाकरे संकुलाच्याच लेखावरनं माझी लिखाणाची सुरुवात झाली होती. आणि आज जेव्हा मी पहिलं भाषण देते त्यावेळेलाही ही सुरुवात इथेच होती. आणि थोरल्या बाजीरावांवरती काही चार शब्द बोलत असताना त्यांच्या वंशातली समोर उभ्या आहेत ज्या मला गुरुसमान आहेत, हे आणखीन एक चांगला योग असो. आत्ताच आपण बोललो की 18 ऑगस्ट 1700 हा बाजीराव साहेबांचा जन्मदिवस आहे. आणि त्यानुसार आत्ता 18 ऑगस्टला त्यांची सोमवारी 325वी जयंती झाली. बाजीराव साहेब कोण होते, त्यांचं कुळ काय, हे आत्ताच आसावरीताईंनी सांगितलंय, त्यामुळे त्याच्याबद्दल मी आता फार बोलण्यात वेळ घालवत नाही. बाजीराव साहेब हे बाळाजी विश्वनाथांचा थोरला मुलगा. त्यांचे अजून मुलं म्हणजे एक चिमाजी अप्पा आणि दुसऱ्या अनुबाई आणि भिऊबाई म्हणून त्यांना 2 बहिणी होत्या. त्यांच्या पत्नींची नावं तुम्हाला माहिती आहेत. काशीबाई साहेब, त्यांना 3 मुलगे, नानासाहेब पेशवे, राघवदादा आणि जनार्दन म्हणून अजून एक मुलगा होता. आणि दुसऱ्या मस्तानी साहेबा, त्यांना शमशेर बहादर हा मुलगा होता. ही त्यांच्या कुटुंबाची ओळख आहे. ह्या ओळखीमध्ये मात्र मी जास्त अडकून बसणार नाहीये आणि नाही मस्तानी आणि बाजीराव साहेबांच्या नातेसंबंधामध्ये अडकून बसणार आहे. कारण कथा, कादंबऱ्या, चित्रपट, नाटक या सगळ्यातून ह्याच गोष्टी मुख्यत्वे सगळ्यांना सांगितल्या गेल्या आहेत. आणि त्यामध्ये बाजीराव साहेबांचं जे खरं कर्तृत्व आहे ते कुठेतरी झाकोळून गेलंय किंवा ते पूर्णतः पोचलं नाहीये असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. आता हे जेव्हा आपण म्हणतो तर कसे होते हे बाजीराव साहेब, मुळात त्यांच्या आईवडिलांनी त्यांना अत्यंत काटेकोर शिस्तबद्धरित्या वाढवलेलं होतं. बाळाजी विश्वनाथांची अशी इच्छा होती की माझे दोन्ही मुलगे हे सिंहासारखे शूर आणि वाघासारखे बळकट असायला पाहिजेत. त्यामुळे तालमीमध्ये कसून त्यांना मेहनत करून घेतलेली होती. चित्पावणी कोकणस्थ घरामध्ये जे वैदिक संस्कार असतात ते तर सगळे त्यांचे झालेलेच होते. लेखन वाचन याचेही संस्कार पुरेसे त्यांच्यावरती झालेले होते. त्याच्याच बरं, हे दोन्ही मुलं अत्यंत बुद्धिमान होती. त्यामुळे जे त्यांना शिकवलं जाईल ते टिपत जाणं हे त्यांचा अगदी म्हणजे स्वभावधर्म होता असं म्हटलं तरी चालेल. त्याचबरोबर त्यांना संपूर्ण लष्करी शिक्षण दिलेलं होतं. तलवार बहादर होते दोघंही जण. बर्ची, त्याच्यानंतर बाजीराव साहेबांबद्दल बोलायचं तर भाला, विटा, धनुष्यबाण, बंदूक आणि उत्तम प्रतीचे दांडपट्टा ते चालवायचे. आणि त्याहून त्यांचं जे वैशिष्ट्य होतं ते म्हणजे त्यांची घोडसवारी. इतक्या वेगाने असलेला घोडसवार हा फार कमी किंवा म्हणजे अप्राप्य म्हणायला हवा अशा पद्धतीची घोडसवारी ते करायचे. दुसऱ्या महायुद्धातला जो अत्यंत यशस्वी सेनापती होता फील्ड मार्शल मॉन्टेगो मेरी म्हणून, त्याने बाजीराव साहेबांचा उल्लेखच मुळी तो करतो. ते घोडदळाचा देवदत्त सेनापती यांनीच त्यांचा तो उल्लेख करतो. आणि मॉन्टेगो मेरीचं नाव पहिलंच सांगण्याची गोष्ट अशी की आपल्याला ना आपल्या लोकांनी केलेलं कौतुक कधीच खरं वाटत नाही, पण पाश्चिमात्यांनी केलेलं कौतुक असलं की मग मात्र आपल्याला आपला माणूस खूप मोठा वाटायला लागतो. म्हणून पहिल्यांदा त्याचा उल्लेख केला. दुसरी त्यांच्या संबंधातली जर एक महत्वाची गोष्ट मी सांगेन की जी फार कमी लोकांना माहिती आहे. बाजीराव साहेबांची पालखेडची लढाई ही खूप प्रसिद्ध आहे. पण ह्या पालखेडच्या लढाईचा जो संपूर्ण युद्धाचा जो नकाशा आहे त्याचं पूर्ण एक स्ट्रक्चर अमेरिकेच्या युद्धशास्त्राच्या इन्स्टिट्यूट जे आहे त्याच्यामध्ये बनवून ठेवलेलं आहे. याचं कारण असं आहे की मॉन्टेगो मेरी असेल किंवा अमेरिकन किंवा जागतिक लष्कर तज्ञ आहेत त्यांच्या मते जे स्ट्रॅटेजिक फायटिंग म्हणतात, स्ट्रॅटेजिक वॉर जी म्हटली जाते त्याचा जगातला अत्युत्कृष्ट नमुना तो मानला जातो.
आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की भारतातल्या 2 युद्धांचे असे स्ट्रक्चर्स बनवून तिथे ठेवलेले आहेत. एक पालखेडची लढाई आणि दुसरी अफजल खान वधाची शिवाजी महाराजांनी केलेली लढाई. आणि ही गोष्ट किंवा ही माहिती दुर्दैवाने आपल्या पाठ्यपुस्तकातून आपल्यापर्यंत कधीच पोचत नाही. असो, तर ह्या इतक्या उत्तम सेनापतीची माहिती आपल्यापर्यंत पोचत नाही याचं एक कारण ब्रिटिशांनी त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष. कारण त्यांना तुमच्यातलं चांगलं काही तुमच्यापर्यंत पोचूच द्यायचं नव्हतं. आणि एक काळ किंवा अजूनही बराच हे असं आहे की साहेब सांगेल तेच बरोबर असतं, ही अजूनही गुलामीची मानसिकता आहे ती आपल्यातली पूर्णतः गेली असं ते वाटत नाही. त्यामुळे आणि पूर्वीपासून इतिहासाकडे म्हणजे अत्यंत दुर्लक्ष करणं, भारतीयांनी खूप दुर्लक्ष केलंय. इतका सोनेरी इतिहास आहे पण दुर्लक्षित आहे. जेवढ्या फालतू गोष्टींची अनेकदा बाकीचे देश मोठेपणा करून सांगतात त्याच्यापेक्षा केवढ्या तरी मोठ्या गोष्टी आपल्या इथे झालेल्या आहेत पण त्याची हे होत नाही. आणि म्हणूनच इतिहासाबद्दल जास्तीत जास्त सांगावं अशी माझी इच्छा आहे. आता त्यांचा जन्म जो आहे ते डुबेरे म्हणून गाव आहे सिन्नर जवळचं. तिथे बर्व्यांचा वाडा आहे, म्हणजे त्यांच्या मामांचा वाडा तिथे होता, अजूनही आहे. तिथे तुम्हाला जाता येतं, बघता येतं. कधी गेलात तर जरूर जा. त्यांना पेशवेपद मिळालं तेही काही सहज मिळालेलं नाहीये. 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर त्यांना पेशवेपद मिळालं. त्यावेळेला सुद्धा सगळे जे दरबारी होते त्यांचं म्हणणं असं होतं की हा 20 वर्षाचा अवघा मुलगा, याला काय म्हणजे कोणताही हा कसं काय पेलू शकणार आहे मराठी साम्राज्याचा पंतप्रधानाची जबाबदारी, ही काही लहान नाहीये, हा कसा हे अननुभवी आहे, शूर वगैरे असेल कदाचित, कारण त्यांची फार काही मोहिमा झालेल्या नव्हत्या. पण एकाच मोहिमेवरती ते गेले होते, ते म्हणजे बाळाजी विश्वनाथांच्या बरोबर ते दिल्लीला गेले होते येसुबाई साहेबांना सोडवायला आणि स्वराज्याच्या सनद आणायला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रचंड राजकीय डावपेच, वेगवेगळ्या प्रकारची युद्ध आणि ह्याला सगळ्याला तोंड देत देत ते सगळं घेऊन आलेले होते. तो अनुभव मात्र त्यांच्या मागे होता. पण तरी सुद्धा शाहू महाराजांचं काय होतं की बाळाजी विश्वनाथांचे एवढे अनंत उपकार त्यांच्यावरती होते की त्यामुळे त्यांनी बाजीरावांना पेशवेपद द्यायचं कबूल केलं. बाळाजी विश्वनाथांचा 13वा दिवस ज्या दिवशी संपला आणि 14व्या दिवशी त्यांना पेशवेपद दिलेलं आहे. आणि तुम्हाला गंमत वाटेल, हा 20 वर्षाचा मुलगा वडिलांच्या मृत्यूचं दुःख, अकाली मृत्यूचं दुःख सहन करून 15व्या दिवशी नाशिकला मोहिमेवरती गेलेला आहे. किती राजनिष्ठा, किती देशप्रेम त्या मुलाच्या मनात असेल याची हे करा. मी अनेकदा सॉरी मी पटकन बाजीराव म्हणून जाते, बाजीराव साहेब म्हणते, पण अति प्रेमातून सुद्धा काही वेळेला जो एकार्यात येतं तसं ते आलेलं आहे. कोणी त्याच्याबद्दल इतर समज करून घेऊ नये. त्याच्यानंतर त्यांनी दक्षिण स्वारीला त्यांना पाठवण्यात आलं. त्यांची मोठी मोहीम होती ती. दक्षिण स्वारीवरती त्यांनी चित्रदुर्गापर्यंत, म्हणजे मंगलोरच्या जवळ 200 किलोमीटरवरती तो चित्रदुर्ग आहे, तिथपर्यंत मजल मारली. त्याच्यानंतर एक बाळापूरची छोटी लढाई झालेली आहे. त्याच्यानंतर मात्र फत्ते खर्ड्याला निजामाला मदत करायला म्हणून शाहू महाराजांनी त्याला पाठवलं होतं. आणि त्या मोहीमध्ये बाजीराव साहेबांनी इतके उत्तम डावपेच जे निजामाला सांगितले. बरं, निजाम हा कसलेला सेनापती होता, म्हणजे एका शब्दात त्याचं वर्णन करायचं तर तो औरंगजेबाचा पट्टशिष्य होता. यातच त्याच्या सगळ्या गोष्टींचं मला वाटतं सार मी सांगू शकेन, प्रत्येक हे गुणधर्म वेगळा सांगण्यापेक्षा सुद्धा. त्यामुळे त्याला त्यांनी जे सूचना दिल्या त्या त्याला इतक्या आवडल्या आणि त्या लढाईमध्ये ते ज्या शौर्याने लढले तर निजाम त्यांच्यावरती प्रचंड खुश होऊन गेला. त्यांनी शाहू महाराजांना त्यांचं कौतुक करणारं पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये शहामत पन्हा ही त्याच्यातर्फे त्याने बाजीराव साहेबांना पदवी देऊन टाकली. शहामत पन्हाचा अर्थ होतो की शौर्य निधी, शौर्याचा कळस. एका शत्रूनी दिलेली ही पदवी आहे, हे कायम लक्षात ठेवा इथे. बरं, ह्याच्या नंतरच्या काळामध्ये त्यांनी दुसरी एक दक्षिण स्वारी केली ज्याच्यामध्ये फत्तेसिंह भोसले यांना नेतृत्व द्यावं असं बाजीराव साहेबांची इच्छा, शाहू महाराजांची इच्छा होती, कारण तो त्यांचा मानलेला मुलगा होता. तुम्हाला माहिती आहे शाहू महाराजांना स्वतःचा मुलगा नव्हता, पण फत्तेसिंहाला त्यांनी स्वतः वाढवलेलं होतं. त्यामुळे
त्याला त्या स्वारीचं श्रेय मिळावं, बाजीराव गेला तर ते कदाचित मिळणार नाही म्हणून त्यांना तो नको होता. पण 1720 मध्ये ज्या मानकऱ्यांनी, ज्या सगळ्यांनी ज्या वेगवेगळ्या कारणामुळे बाजीराव साहेबांना विरोध केला होता पेशवे पदासाठी, त्या सगळ्यांनी एकमताने शाहू महाराजांना सांगितलं की फत्तेसिंहाबरोबर बाजीराव साहेबांना पाठवाच, नाहीतर दक्षिण स्वारी सफल होणार नाही, त्या मोहिमेला यश मिळणार नाही. 4 वर्षात या मुलाने स्वतःच्या कर्तृत्वाने कोणती पातळी गाठली होती हे इथे उद्धृत व्हावं म्हणून मी केवळ या मोहिमेचा उल्लेख केला. याच्यानंतर मात्र त्यांची जी पुढची जी मोहीम आहे ती मात्र निजामाच्या विरोधात आहे आणि ती उत्तम मोहीम आहे. निजामाला काय होतं, निजामाला तो खरं तर मुघलांचा सरकार, दिल्ली दरबाराचा तो सरकार, पण त्याला हैदराबादला स्वतःचं राज्य निर्माण करायचं आणि तेवढं कर्तृत्व नक्कीच त्या माणसाच्यात होतं की एका व्यसनी आणि बदफैली बादशहाची नोकरी करत राहणं ही काय त्याची नक्कीच हे नव्हती. त्यामुळे त्याला स्वतःचं निर्माण करायचं होतं आणि त्याला सतत वाटत होतं की इथे काहीतरी निर्माण व्हावं. म्हणून त्याने काय केलं, अर्थात ही माणसं कशी असतात ना, ह्यांना चौफेर नजर असते. त्याने ना एक हेर बाजीराव साहेबांच्या ह्याच्यामध्ये लष्करामध्ये पाठवला होता आणि त्याला सांगितलं की हा मुलगा खूप चांगला लढतो, खूप फार घोडेस्वारी उत्तम करतो, त्याचं तो मोहिमेवर असतानाचं एक चित्र मला पाठव, त्याच्यावरनं मला कळेल की याची काय ताकद आहे. आणि त्याने त्यांना तसं एक चित्र पाठवलं आणि ते चित्र काय होतं ना हे खरोखर आश्चर्य करण्याजोगं आहे. तुम्ही घोडेस्वार जेव्हा एखादा तुफान घोडेस्वार दौडवत असता तेव्हा काय बघता, त्याचे दोन्ही लगाम त्याच्या दोन्ही हातामध्ये घट्ट कसलेले असतात, कारण घोड्याला कुठे डावं उजवी, थांबायचंय धावायचंय काय, त्या सगळ्या सूचना त्या लगामातून दिल्या जात असतात. बाजीराव साहेबांच्या चित्रामध्ये हे दोन्हीही लगाम, बेफाम वेगात असलेल्या घोड्याचे दोन्हीही लगाम त्यांनी मांड्यांमध्ये कसून ठेवलेले होते. त्यांचे दोन्ही हात मोकळे होते आणि त्या हातामध्ये मक्याचा कणीस खात ते मजेत ती घोडसवारी करत होते. निजामाने ते चित्र बघितलंय आणि त्याने त्या क्षणाला, तो चाणाक्ष होता तो, त्याने त्या क्षणाला ओळखलं की मला ह्या संस्थान, माझं राज्य निर्माण करण्यापासून कोणाला टक्कर द्यावी लागेल. तर मला ना शाहूला टक्कर द्यायचे, ना कोल्हापूरच्या संभाजी महाराजांना, तो मोगलच्या बादशाला तर कधी म्हणजे मोजतच नव्हता. बाकी कर्नाटकातली, आणि कर्नाटक म्हणजे तेव्हा कर्नाटक हे आत्ताच्या कर्नाटकापासून खाली केरळापर्यंत संपूर्ण भागाला कर्नाटकच म्हटलं जायचं.